मित्रांनो, SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर ह्या चॅनलवरती मी ज्या पण काही लेवल्स देतो तुम्हाला किंवा ड्रॉ करून दाखवतो, हे सगळं मी शैक्षणिक दृष्टिकोनातूनच तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहावे व्हिडिओ. कोणी त्याला बाय आणि सेल रिकमेंडेशन समजू नका. तुम्हाला जर मार्केटमध्ये एंट्री करायची असेल ट्रेडमध्ये, तर तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करा. मी ज्या लेवल देतो त्या तुम्ही बॅक टेस्ट करून पहा, स्टडी करा त्याच्यावरती आणि नंतरच मग तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करायची का नाही ते ठरवा. तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आज आपण 4 मार्च 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत चार्टवरती. लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करायचा आहे. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम का यूज करायचा? कारण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला चांगल्या प्रकारे डिमांड आणि सप्लाय झोन किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स भेटतात. तर चला तर मग आपण ड्रॉ करूया. त्यापूर्वी पहिला आपण 15 मिनिटाचा चार्ट प्लॉट करू. इथे मी 15 मिनिटाचा चार्ट प्लॉट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहे. तर इथे आपल्याला इथून एक डिमांड दिसते चांगल्या प्रकारे आलेली किंवा सपोर्ट आपण म्हणू त्याला. इथून एक चांगल्या प्रकारे मार्केटने सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. तर तो एक झोन आपण ड्रॉ करूया. त्यासाठी आपण इथून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन एक झोन ड्रॉ करूया. अजून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपण बॉडी टू वीक ड्रॉ करूया. त्याच्यानंतर इथे पण मार्केटने एक थोडा पाऊस घेतलेला आहे. बघा इथं मार्केट थोडंसं रिट्रेस केलेलं आहे. हा पण आपण एक सपोर्ट ड्रॉ करूया. अशा 2 लेवल आपल्याला भेटलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पहा इथून थोडं परत रिट्रेस झालेलं आहे मार्केट खालच्या दिशेला. म्हणजे इथे पण आपण एक रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ड्रॉ करूया. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, हा शनिवारचा डेटा आहे. शनिवारी पण मार्केट चालू होतं, एक स्पेशल ट्रेडिंग चालू होतं शनिवारी एक 2 तासासाठी. त्याचा हा डेटा आहे. ते पण आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर तिथे पण पहा फक्त फुट साईडलाच मुवमेंट आलेली आहे, मार्केट खालीच पडलेलं आहे, सेलिंग आलेली आहे चांगल्या प्रकारे. ती एक लेवल आपण ड्रॉ करूया. इथे पण एक सप्लाय झोन आहे, तो पण आपण एक ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यासाठी लेवल्स भेटलेले आहेत. 1 2 3 4 आणि 5 लेवल आपल्याला उद्यासाठी भेटलेले आहेत. तर आपली ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी काय आहे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या लेवलला जेव्हा प्राइस येईल आणि तेव्हा तिथे प्राइस ॲक्शन बनेल तरच आपल्याला एंट्री करायची आहे. प्राइस ॲक्शन म्हणजे कुठून ट्रेड लाईन बनले का ते पाहायचं किंवा एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठला तयार झाला का नाही ते पाहायचं आणि मगच त्याच्या ब्रेकआउटला आपल्याला एंट्री करायची आहे मार्केटमध्ये. तर समजलं तुम्हाला? हा होता आपला उद्यासाठी प्रिडिक्शनचा व्हिडिओ. एक आपण डेली टाइम फ्रेमवरती नजर टाकूया. डेली कॅन्डल आपल्याला काय सांगते. डेली कॅन्डल तर आपल्याला काय एवढा स्ट्रॉंग सिग्नल देत नाहीये. पण शुक्रवारची जी कॅन्डल पाहिली तर आपण एक स्ट्रॉंग बाईंग झालेली आपल्याला दिसते मार्केटमध्ये. एक मोरूबोजू टाईप कॅन्डल तयार झालेली आहे ग्रीन कलरची. मार्केट कुठेही जाऊन द्या, मार्केट कुठेही गेलं तरी काय फरक नाही पडत आहे. आपण ज्या लेवल ड्रॉ केलेले आहे त्या लेवलला जेव्हा आपली प्राइस येईल आणि त्या लेवलला येऊन एखादी प्राइस ॲक्शन बनवेल, ट्रेड लाईन ब्रेक करेल किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होईल, तर त्याच्या ब्रेकआउटलाच आपल्याला एंट्री करायची. एवढंच लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी पाहायच्या काय गरज नाही. मार्केटला कुठेही जाऊन द्या, आपल्याला फक्त आपल्या लेवलला जेव्हा येईल प्राइस तेव्हाच तिथे प्राइस ॲक्शन बघून आपल्याला एंट्री करायची. जेवढी सोप्या पद्धतीत तुम्ही ट्रेडिंग कराल, कारण तुम्ही मार्केट किती प्रेडिक्ट करा आधी जे आपण प्रेडिक्ट करतो मार्केट ते सर्व पास्टच्या डेटावरती असतं, पण लाईव्ह मध्ये मार्केटला जे करायचं आहे तेच मार्केट करतं. त्याच्यामुळं प्रेडिक्ट करून काही उपयोग नाहीये. आपल्याला लाईव्ह मध्ये जे आपल्याला करायचं ते आपण करायचं. फक्त आपल्या लेवलला प्राइस आली तर तिथे प्राइस ॲक्शन बनेपर्यंत वेट करायचं. प्राइस ॲक्शन बनली, एखादी ट्रेड लाईन वगैरे आली, त्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट भेटलं तरच एंट्री करायची, नाही तर एंट्री करायची नाही. तर समजलं तुम्हाला? तर हा होता आपला समोरच्या प्रिडिक्शनचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.